हॅपी दिवाळी. अहो भैया पळतय की. अरे काय टॅलेंट. तिकडे फौजी खऱ्या गोळ्यांना भेट नाही आणि तू टिकले निरडतोय. अहो भैया फौजी फौजी असतो. ए त्या फौजीचं कौतुक आमच्या समोर करू नको. नको भैया नको नको भैया पळतय. संचालक तुम्ही एवढंच करा. टिकल्या फोडा, फटाके उडवा आणि त्या नागगुळ्या बी जाळा. आणि मग आमच्या घरात बार उडला का नाही की मग बसा दोन्ही हातात फुलबाजी घेऊन दिन दिन दिवाळी करत. कसला बार घरात. अजिंक्य आलेत माहितीये ना. माहितीये की तू आल्याची न्यूज ऐकून ना आमचा सगळा मूड गेलाय. ह्यानं मूड गेला आणि त्यानं मूड गेला. तुम्ही काय बी करू नका, नुसतं असं रडत बसा. मी तर काय तुम्हाला फक्त सावध करायला आली होती बघा. काय सावध. आम्हाला सावध. टॅलेंट राव लावा, टॅलेंट लावा जरा. आम्हाला कुणापासून धोका आहे ते. अजिंक्यांबद्दल बोलतीये मी. अजय त्याच्यापासून काय धोका आहे तेव्हा आम्हाला. तुम्ही एवढं स्वतःच डोकं आणि वरनं या टॅलेंटला बी सोबत घेऊन फिरता, तरी बी एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही बाय. प्रेसिडेंट काय झालं एवढं. आमची अक्कल काढणं एवढं काय झालंय. अक्कल नको काढू तर मग काय करू. तो आजा काय बोललाय का. अजून तर काय बोलले नाहीत, पण पुढचं काय सांगता येत नाही. म्हणजे उद्या जर त्यांनी आपल्या लग्नाचा विषय काढलाच घरात तर मग काय करणार तुम्ही. आमचे पप्पा तर अजिंक्यांचं सगळंच ऐकतात. मग बसा तुम्ही टिकल्या उडवत. असं कसं होऊ देऊ आम्ही. मग काय करणार आहे. हे बघतो आमचं आम्ही काय करायचं ते बरोबर करतो. बरोबर ते करत्याल. अहो तुम्हाला तर जरा सुद्धा काय वाटत नाही. जरा ती शितली समोर आली ना की लगेच पागळता तुम्ही. पण तुम्हाला एवढं बी कळत नाही की तिने अख्ख्या गावासमोर तुम्हाला नकार दिला. मला नाही करायचं ह्याच्या संग लग्न. अहो अख्ख्या गावासमोर तिने तुम्हाला कानाखाली मारायची हिंमत केली. अहो एवढंच नाही तर तुमच्याच घरात येऊन तुमच्या पक्षश्रेष्ठींसमोर तुमची इज्जत घालवली, तुम्हाला पक्षातनं बाहेर काढलं. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. तिच्या थोबाडाकडे बघून तुम्ही सगळे इसरत असताल, पण माझ्या आयुष्याची तिने लावलेली वाट मी कधीच विसरू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि हो, तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर एकटी. आणि तसं बी तुमच्यात आता लढायची हिंमत राहिलेली बी नाहीये. जयश्री तुम्ही आमचा इगो हर्ट करताय. अगं बाई केला का. पण त्यानं काय होणार आहे का. जयश्री काय हा. तुम्ही मला नाही सांगायचं, तुम्हाला सांगायचं काम माझं होतं, ते मी केलं. ते इथून पुढं काय करायचंय ते तुम्ही तुमचं बघा. या दिवाळीत सुरुंग लावायचे का हातात फुलबाजा घेऊन नाचत बसायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. जयश्री टेन्शन नॉट. आता आम्ही काय करायचं ते बघतो आमचं आम्ही. चांगले येते मी. बाय द वे हॅपी दिवाळी. आईला काय म्हणली ती. आमच्यात लढायची हिंमत नाही. नाव आय विल शो हर. ही पूजायची केस तुम्ही आणि यात लाहेन बत्ताशा सगळे. हा आता पूजा मांडायला हे पटकन. अजून काय पाहिजे का तुला. हा अहो मामा तुमच्याकडे त्या बाहेरच्या कपाटात चावी आहे का. ते मला पूजेसाठी दागिना काढायचं होतं आणि मामी नेमके बाहेर गेल्यात. थांब. हे बघ ठीक आहे चावी. अगं पुष्पी ही चावी सोडतच नाही. काय असतं तिच्या कपाटात काय माहिती. तिला वाटतं तिने लपवून ठेवली, पण मला माहित असतं चावी कुठं असती दररोज. ती अगदी उशाला घेऊन झोपती. ठीक आहे. आणि तुला काय पाहिजे ते घे आणि लवकर आवर. हा
हे जे आताचा दागिना कुणाचा आहे? हे तर मामींचं नाही. काय ग अशी का बसलीस? तुम्ही आहे वे? अहो केवढ्यानं दचकले मी. दचकाला एवढी कुठले विचारत होतीस? ते मी पूजेसाठी दागिना काढायला आले होते आणि हे बघा, हे मामींचा दागिना आहेत. हे एवढे आहेत, ते आपले आहेत. आणि मग हे कुणाचा दागिना आहेत? हे तर आईची दागिने आहेत वाटतं. आईंचं? हा म्हणजे तुमच्या आईंचं वय? वय अहो पण ते तर त्या पाहुण्यांना. काय माहित नाही शितले, पण मला आठवते शितले हे आईचेच दागिने आहेत. म्हणजे मम्मी खोटं बोलल्या तर त्या आपल्याला असंच म्हणल्या होत्या ना की त्या पाहुण्यांनी ते दागिने परत दिलेच नाही म्हणून. म्हणजे मामीने ते परत घेतले, इथे लपवून ठेवले आणि कुणाला काही सांगितलं बी नाही. थांबा, आता मी सगळ्यांना. शितले थांब, असं जरी असलं ना तरी तू काय बोलू नकोस. अहो असं कसं? केवढं मोठं खोटं बोलल्यात. ऐक माझं शितले, अगं आत्ता कुठं सुरळीत व्हायला लागलंय सगळं. परत या घरात वाद व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. अहो पण शितले, मी आलो 4 दिवस तर सुखाने राहू दे ना मला. या चांगल्या दिवसात ना परत कुठला नवीन वाद नको. शितले तू ठेव बरे, तुझे जेवढे आहेत ना तेवढेच घे, बाकीचे ठेव. अहो पण ऐक, सांगतोय तेवढं कर. चल ठेव. शीतल, दागिने ठेव, मी जातो. हं? मामी, तुम्ही असाल आदर्श सासू, पण मी बी तुमचीच सून आहे. आदर्श सून. नाही हे दागिने तुमच्याकडनं परत घेऊन दाखवले ना तर नावाची शितली नाही मी.